आज आपण 2 कप मुगापासून झटपट बनून तयार होणारा हेल्दी आणि टेस्टी असे मुगाचे थालीपीठ बनवणार आहोत। ह्या रेसिपीमध्ये आपण भरपूर भाज्याही वापरणार आहोत, त्यामुळे फक्त प्रोटीन्स नाही तर फायबरसुद्धा आपल्या शरीरात जाणार। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वप्रथम मी 2 कप मूग स्वच्छ धुवून घेतले। बऱ्याच ठिकाणी मुगाला पावडर लावून स्टोअर केलं जातं, कारण त्याला कीड लागू नये म्हणून। त्यामुळे त्याला व्यवस्थित मूग 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करून त्याला रात्रभर सोक करत ठेवलं। सकाळी ते मूग मी मिक्सी जारमध्ये ॲड केले। पाणी आधी व्यवस्थित निथळून घ्यायचं। मुगाला मोड आलेले असतील किंवा नसतील तरीही चालतं, आपण तसेच सोक केलेले मूग वापरू शकतो। मिक्सी जारमधून मी त्याला ग्राइंड करून घेतलं। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी त्याची फाईन पेस्ट नाही बनवलेली आहे, त्याला असं ओबडधोबडच आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। नंतर ह्या स्टेपला आपल्याला इथं काही भाज्या ॲड करायच्या आहेत। कांदा ॲड केला, त्याच्यासोबत तुम्ही थोडंसं गाजर, शिमला मिर्च किंवा कोणाला पत्तागोबी ॲड करायचा असेल तर तोही आपण ॲड करू शकतो। बारीक किसून घ्यायचा किंवा बारीक बारीक चिरून घ्यायचा। सर्व भाज्या ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडासा कोथिंबीर आणि काही बेसिक मसाले जसे 3 चमचे लाल तिखट टाकलं होतं, थोडीशी हळद, मीठ आणि थोडीशी धने पावडरही ॲड केली होती। आपल्या चवीनुसार आपण मसाले कमी जास्त करू शकतो। आणि थोडंसं जिरेपूड पण ॲड केली आणि त्याला हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेतलं। मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच मिश्रणामध्ये मी 2 चमचे बेसन पीठ ॲड केलं। बेसन पिठामुळे ह्याला बाइंडिंग छान येते। आणि 2 चमचे मी तांदळाचं पीठ पण ॲड केलं। तांदळाच्या पिठामुळे ह्याला छानसा असा क्रिस्पीनेस येतो। तर हे थालीपीठ खायलाही खूप छान, खमंग आणि खुसखुशीत लागतं। त्यामुळे तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ ॲड करायला विसरू नका। दोन्ही पीठ मी त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले। हाताने व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं। इथे आपल्याला जास्त पाणी ॲड नाही करायचं, कारण आपल्याला ह्याची खूप पेस्ट नाही बनवायची आहे। थालीपीठ खूप पातळ नसतं, तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं पाणी ॲड करून ह्या कन्सिस्टन्सीचं मी हे बॅटर बनवून तयार केलं होतं। जास्त पातळही नाही आणि खूप घट्टसरही नाही। नंतर मी एका पॅनला थोडंसं तूप लावून घेतलं। तुपाच्या ऐवजी तेल वापरलं तरीही चालतं। जास्त लावण्याची गरज नाही, कारण की हे खूप पातळ नाही आहे आणि ते चिटकणारही नाही। लागल तेवढं बॅटर मी चमच्याच्या साहाय्याने आपल्या तव्यावर ॲड केलं आणि त्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित स्प्रेड करून घेतलं। जेवढं पाहिजे तेवढं बॅटर ॲड करून आपण त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे स्प्रेड करून घ्यायचं। थोडंसं तूप ॲड करायचं आणि त्याला झाकून वाफवून घ्यायचं। 2 ते 3 मिनटं त्याला एक साईड वाफवण्यासाठी लागतो। थालीपीठ दोन्ही साईडनी व्यवस्थित खमंग असं भाजून घ्यायचं। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे खमंग थालीपीठ आपण बनवून घ्यायचे। थालीपीठ हे थोडेसे जाडसरच असतात, खूप पातळ असे डोशासारखे किंवा उत्तप्प्यासारखे नसतात। तर ही मुगाच्या थालीपीठची रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी बनवू शकता। इवन तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी हलका फुलका असा हा पदार्थ बनवू शकता। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। थँक्यू।